आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्ती म्हणजे संकट आणि त्याचं व्यवस्थापन म्हणजे उपाय करणे. आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती म्हणजे संकट, संकटावर व्यवस्थापन म्हणजे उपाय हो. आपत्तीसमोर विविध बातम्या. आता ह्या चित्रात आपण काही वेगवेगळ्या बातम्या बघत आहोत. आता याच्यानंतर सांगा पाहू. वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का? तर याच्यावर आपण काही उपाय केले तर टाळता येऊ शकते. पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करावे? याच्यासाठी आपण बांध मोठाले करायला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी व्यवस्थापन करायला पाहिजे. अशा प्रकारे आपण पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून उपाय करू शकतो. त्याच्यानंतर पाणी टंचाई का निर्माण होते? पाणी टंचाई का निर्माण होते? दुष्काळ पडल्यामुळे पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. आता विविध प्रकारे टंचाईचं आपल्याला निर्माण होऊ शकते. अशा प्रकारे पाणी टंचाई निर्माण होते. मागील इत्येत आपण मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती हे आपत्तीचे 2 प्रकार अभ्यासले आहेत. वरील बातमीमधील आपत्तींचे या प्रकारात वर्गीकरण करा. काही आपत्ती आपण टाळू शकतो तर काही आपत्तीमध्ये दक्षता घेणे आवश्यक असते. निसर्ग निर्मित व मानव निर्मित आपत्ती ह्या एकमेकांशी संबंधित असतात. हवामानातील बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, वादळे इत्यादी निसर्ग निर्मित आपत्ती उद्भवतात. अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्तहानीही होण्याची शक्यता असते. त्याला जबाबदार कोण? त्यासाठी आपण काय करू शकतो याचे आपण कारणे बघितले पाहिजेत. दुष्काळामध्ये आपण बघू शकतो की काय परिस्थिती. अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते. दुष्काळाचे प्रमुख कारण नैसर्गिक असले तरी काही मानवी कृतीमुळे तर काही नैसर्गिक कृतीमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. विचार करा, वर्षभर शेतात काहीच अन्न पिकले नाही तर काय होईल? वर्षभर जर शेतात अन्न पिकले नाही तर आपल्याला खायलाही अन्न भेटायचे नाही, प्यायला पाणीही भेटायचे नाही. याच्या संदर्भात आणखीन काही गोष्टी बोलता येतील आपल्याला. आता याच्यात आपल्याला दोन कॉलम दाखवलेले आहेत. दुष्काळाची कारणे आहेत आणि इतिहासात डोकावताना आहे. आता ह्याच्या संदर्भात आपण बघू शकतो दुष्काळाची कारणे काय आहेत, दुष्काळाची कारणे काय काय असू शकतात ह्याच्या संदर्भात आपण बघू शकतात. अवर्षण, अतिवृष्टी व पुरात पिके वाहून जाणे किंवा पिकाचे नुकसान होणे, तापमानातील बदल, वादळ, थंड हवा, धुके असे पर्यावरणातील बदल, तसेच पिकावर पडणारे कीड, रोग, टोळधाड, उंदीर व घुशी इत्यादी प्राण्यांकडून होणारा पिकांचा नाश, भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती इत्यादी दुष्काळाची कारणे काही आहेत. त्यापैकी अवर्षण हे दुष्काळाचे प्रमुख कारण आहे. दुष्काळाच्या मानवी कारणांमध्ये युद्ध, अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गाचा अभाव, लोकसंख्येचा बेसुमार
वाढ या बाबींचा समावेश होतो. तर दुसरा कॉलम आहे इतिहासात डोकावताना. दुष्काळ काही आजच पडत नाही. पिण्याच्या पाण्याचे, अन्नाचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न इतिहास काळातील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी व छत्रपती शाहू महाराजांच्या त्यांच्या काळात दुष्काळ मात करण्यासाठी अनेक योजना राबवल्या होत्या. त्यातील पाणी पुरवठा पाण्यासाठी योजना आजच्या परिस्थितीतही आदर्श आहेत. येणाऱ्या संकटांना व आपत्तींना तोंड देण्यासाठी तुम्ही अशा योजना तयार करू शकता की ज्या तुमच्या जीवनासाठीच नाही तर समाजासाठी उपयुक्त ठरतील. मलिक अंबरने औरंगाबादच्या पिण्याच्या पाण्यासाठी नहर म्हणजेच कालवा या योजना राबवली. ती आजही अस्तित्वात आहे. त्याविषयी अधिक माहिती मिळवा. जगात विविध प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याची नोंदी आहेत. आशिया हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे. अशा बहुतांश दुष्काळ अवर्षणप्रवण व पूरग्रस्त प्रदेशात पडलेले आहेत. जगात जे भीषण दुष्काळ पडले त्यात भारत व चीनमधील दुष्काळ प्रमुख आहेत. आपण दुष्काळ जबाबदार आहेत का? पर्जन्यमान आणि लोकसंख्येचा समतोल बिघडल्यामुळे पाण्याचा तुटवडा वाढत आहे. हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पन्नात प्रचंड वाढ झाली असली तरी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके यांच्या वापरामुळे पर्यावरण संतुलन नष्ट झाले आहे. अवमर्याद पाणी उपसा करणे, जमिनीची धूप होणे, पाण्याचा गैरवापर, नको दुष्काळ, नको जमिनीची धूप, झाडे लावा खूप अशा विविध प्रकारचे घोषवाक्यांनी प्रभात फेरी तयार करा. ढगफुटी, क्लाउड बर्स्ट, पाऊस कसा पडतो? काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडे उष्ण तापमानात त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते. परिणामात त्या ढगाचा वाफेचा अधिक साठा होतो. शीघ्र संघनन केल्यामुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर 100 मिलीमीटर प्रतिसाद किंवा त्यावर पाऊस पडतात. जरा डोके चालवा. खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी का थांबू नये? महापूर, फ्लूट असे थोडे आठवा. महापूर म्हणजे काय? महापूर परिणाम कोणते आहेत? मागील इयत्तेमध्ये आपण महापूर व महापुराचे परिणाम अभ्यासले आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आलेल्या विविध ठिकाणच्या महापुराबद्दल माहिती मिळवा. कोण काय करते? भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केली आहे. पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न या आयोगामार्फत केलेले आहेत. राष्ट्रीय स्तरावरून ते पातळीपर्यंत पूर नियंत्रण संदर्भात आराखडा तयार केलेला असतो. या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवनशैली महापूर संरक्षणात्मक उपयोजना, डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे, पाझर तलाव निर्मिती करणे, नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे, नवीन जंगल लागवड करणे, नद्या जोडणे, वीज पडणे, लाईटिंग. आकाशात चमकणारी वीज तुम्ही पाहिली आहे का कधी? वीज निर्माण कशी होते? स्थानिक विद्युत या पाठामध्ये तुम्ही वीज निर्मिती वेळेस वीज पडणे याविषयी माहिती घेतलेली आहे. या पाठात आपण विजेची आणखी काही वैशिष्ट्ये, या विजेपासून बचाव करणे उपाय जाणून घेणार आहोत. ऐकावे नवलच. विजेचे तापमान सूर्यापेक्षा प्रखर. सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. 95% वीज आकाशातच असतात. फक्त 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. विजा एकाच ढगामध्ये, 2 ढगात किंवा ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात. वातावरण दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानावर प्रचंड दबावाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठ्या कडकडण्याचा आवाज होतो. खुल्या मैदानात वीज पडण्याचे सर्वाधिक प्रमाण. वीज प्रभावित व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचे कारण जागतिक स्तरावर कमी असले तरी मृत्यू न ओढवलेल्या लोकांवर विजेचे दीर्घकालीन परिणाम झालेले आहेत. वीज प्रभावित व्यक्तीचा त्वरित इलाज केल्यास त्याचे प्राण वाचवता येतात. विजेचा आघात केलेल्या ठिकाणचा अभ्यास लक्षात येतो की रोज जास्त प्रमाणात खुल्या मैदानात तरी प्रमाण झाडाखाली पाण्याजवळ एखाद्या उंच ठिकाणी किंवा वस्तू वीज काढत असताना
काय दक्षता घ्या? मैदानात झाडाखाली उभे राहू नये, तसेच उंच ठिकाणी झाडावर चढू नये, विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादी जवळ उभे राहू नये, गाव, शेत, आवर, बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडवर टिकू नये, दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर उतरून सुरक्षित ठिकाणी जा. एकाच ठिकाणी वेळ अधिक व्यक्तींना एकत्र थांबून देऊ नका. 2 व्यक्ती म्हणजे अंदाजे 15 फूट अंतर राहील ह्याची काळजी घ्या. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करून पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालेपाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघा दोन्ही एकत्र हात दोन सरळ पायावर बसा. पोहणारे मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर काढा. पक्की घरं सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. आपल्या घराच्या आसपास उंच तळी तरक्षक आहे का ही माहिती मिळवा. आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तळी तरक्षक बसवून घ्या. ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे. पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. अंतरंगातून भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होत असतात. त्यामुळे काही वेळा भूकवच्या खाली घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवच्याकडे ढकलले जातात. हे पदार्थ भूकवच्या बाहेर पडून त्यांच्या पृष्ठभाग उद्रेक झालेला व ते वाहू लागल्याचा ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीमुळे काय होते? शिला, रस, बाष्प, उष्ण, चिकट, कंदक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन असतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांच्यामुळे वातावरण प्रदूषित होते. अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो. उष्ण वायूमुळे तापमान वाढते. उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात. ज्वालामुखी जमिनीवर होतात तसेच समुद्रातही होतात. जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटातून जे पदार्थ बाहेर येतात तेच पदार्थ समुद्रातही ज्वालामुखीतून बाहेर पडतात. समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटांची निर्मिती. ज्वालामुखीमुळे उद्रेक टाळणे. उद्रेक सुरू झाले होते थांबवणे किंवा त्याचे नियंत्रण करणे शक्य नसते, मात्र त्याचे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य झाले. त्याचे भाकीत करणे व त्यानुसार तत्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे हेच विज्ञानाने साहाय्याने शक्य झाले. त्सुनामी. भूकंप म्हणजे काय? भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक हे सागराच्या तळाशी काय झाले तर काय येईल? जमिनीप्रमाणे सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होते. महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याच्या वरच्या दिशेने ढकलते. परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा उगवत्या स्थानावर फार उंच नसतात, परंतु वेगाने त्यावर दूर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. त्या किनाऱ्या भागाकडे पोहोचत त्या भागाचा अधिक पेक्षा कमी होतात. त्यांची उंची खूप म्हणजे सुमारे 1000 फुटांपर्यंत वाढलेली दिसते. महासागरात तळाशी भूकंपामुळे तसेच ज्वालामुखी निर्माण होणाऱ्या या लाटांना त्सुनामी लाटा म्हणतात. त्सुनामी हा जपानी भाषेत शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. त्सुनामीचे विघातक परिणाम. इमारती, बांधकामात उद्ध्वस्त होतात. जीवितहानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणात. किनाऱ्याजवळ होड्या व जहाजे हानी होते. झाडे उन्मळून पडतात. मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते. किनाऱ्याजवळ मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण. वाहतुकीस अडथळे निर्माण होते. समुद्राशी संबंध व्यवस्थापन, उद्योगधंदे विपरीत परिणाम होते. जनजीवन विस्कळीत होते. बंदरांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. वादळे कशी निर्माण, त्याचे कोणते परिणाम आहेत मागील इतिहास आपण माहिती घेतली. आता समजून घ्या. तुम्ही एखाद्या वादळात अडकला काय कराल? हे नेहमी लक्षात ठेवा. संयुक्त इमारतीवर पडून नुकसान करू शकणारे झाडे नेहमी छोटंच नुकसान टाळा. आपण असल्यास नेमके कुठे आहात हे जवळपासून आपल्या मित्रांना कळवा. सुरक्षित रेग्युलेटर स्विच बंद करा. वीज पुरवठा खंडित करा. तुमच्या मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून सावध करा. त्यांना सुरक्षित घरापासून
जाणे सूचना द्या. घरापासून असणाऱ्या इतर घरात तात्पुरत्या असायच्या. 13 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन साजरा केला जातो.